मी ठेवणार की मी बी ह्या गावात कुस्ती खेळलोय आणि आपल्या गावाचं मोठं मैदान होण्याचं काय बी माझं बी काहीतरी वाटा आहे। तर ह्यात सर्वात सगळ्यात मोठा वाटा आपल्या गावाचा मोठा होणार मोठं मैदान करण्याचं म्हणजे सागर सरांचा आहे। कारण की सागर सर ह्या गावाला ह्या कुस्ती पंढरी म्हणून नाव द्यायचं बघतात। सागर सर हे एक खरंच आदर्श आपल्या सर्वांना आज मला आणलंय। तर माझं काहीतरी बघून आपल्या गावात बी पहलवान तयार होतील। आपल्या गावात बी 4 पहलवान तयार झाले तर आपल्या गावाकडे कोण वळून बघणार नाही की बाबा ह्या गावात 4 पहलवान असे आहेत। मी म्हणतोय की घराघरात पहलवान व्हावं, पण सगळ्यांच्या नशिबात पहलवानकी नसती। तर आपल्या गावात सगळ्यांनी कुस्ती रुजावी, कुस्ती वाढावी। मी आज ह्या दृष्टिकोनाने तिकडची कुस्ती कॅन्सल की आपल्या भागात कुस्ती वाढावी, कुस्ती मैदान व्हावी। 4 पोरं आपल्यात बी आता ह्या भागात बी बारामती असल, ह्या गावात असन किंवा ह्या भागात सगळीकडं पोरं कुस्ती करतात। तर त्यांना 4 पैसे मिळतील। आज आम्हाला पैसे नाही मिळले तर चालतात, पण जे खालचे पोरं आहेत, खालच्या जोडीतले आहेत, 2 नंबर 3 नंबर खालचे आहेत, त्यांना 4 पैसे सागर सर मिळवून देतात ह्या भागात असे मैदान करून। तर ह्या असं मैदान झालं तर 4 पोरांचं खुराकाचं महिन्याचा खर्च निघून जातो। आज त्यांना 5-10 हजार रुपये मिळले, 5-10 हजार रुपये काय लय मोठी गोष्ट नाहीये। तर त्या पोरासाठी लय आहेत, एक पहलवानकी करणाऱ्या पोरासाठी लय आहेत। तरी आपण सर्वांनी मिळून ही करून दाखवलंय, म्हणून मी सर्वांचा ही करून दाखवले म्हणून स्पेशल सागर सरांचा आणि आपल्या गावकरी मंडळींचा आणि कमिटी मंडळींचा सगळ्यांचा आभारी आहे की असंच आपलं मैदान आणि आपल्या साईडच्या गावात बी असंच सांगत राहा की तुम्ही बी मोठं करा, आमचं बी काहीतरी त्यात वाटा घालू आम्ही। आपण सगळ्या ह्या भागात सगळ्या तुम्ही मैदान करा, कारण की 4 पोरं वाढतात, आपल्या भारत देशासाठी काहीतरी करतात, भारत देशासाठी आपण मेडल आणू। आजकाल काय म्हणतात की हरियाणा दिल्ली ह्या भागातले पहलवान चांगले आहेत, त्यांनी हे मेडल आणतात, आपण बी आणू, आपल्यात काय कमी आहे? आपल्या बी घराघरात आधी छोटी पोरं आहेत, ह्यांच्यात काय कमी आहे? आपण बी आणू तयार करून पोरं, म्हणून त्याच्यासाठी मैदानं झाली पाहिजेत, 4 पैसे खायला मिळले पाहिजेत त्या पोराला। तर आपण सर्वांनी आजपासून एवढंच 10 रुपये जरी दिले मैदानाला तरी ही मोठी गोष्ट आहे। सगळ्यांचे 10-10 रुपये तर लाखो रुपये होतील। त्याच्यामुळं आपण थोडा वाटा आपल्या मैदानात घाला आणि मला ह्या गावात बोलवण्याबद्दल सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद। आणि असंच पुढे बी कुस्त्या मैदान करत राहावा। मी पुढे बी आपल्या मैदानात जितक्या वर्ष मी खेळेल तेवढ्या वर्ष मी ह्या गावात कुस्ती खेळायला येणार म्हणजे येणार, आपला शब्द आहे। एका पहलवानाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। पुढच्या वर्षी बी मी ह्या गावात येणार खेळायला। मला फक्त एकदा सागर सरांनी ह्या तारखेला मैदान आहे आपलं यावं लागेल, फक्त एकदा मला, कारण की तारीख लक्षात राहणार नाही माझ्या, त्याच्यामुळे सागर सरांनी मला एकदा सांगावं फक्त की अशा तारखेला मैदान आहे, मी त्या तारखेला पोचून जाईन इथं। आणि सागर सरांचं मी अभिनंदन करतो आणि आभारी बी आहे की तुम्ही असंच सगळ्यांना करा, आपला सगळ्यांना सपोर्ट राहायला पाहिजे। कारण की तुम्ही एक कुस्ती खेळायला माणूस आहे आणि त्यात सर तुम्ही जर ह्या भागात मैदान वाढवली तर सगळ्या गावात मैदान होतील। 4 पोरांचं ती तालीम करतात, गरीबाची पोरं ती चांगली होतील। मी तुमचं खरंच मनपूर्वक आभार करतो की तुम्ही स्वतः पुढाकार घ्या, आज कसा घेतलाय तसा सगळीकडे करा। धन्यवाद। सिकंदर पहलवान आपलं अत्यंत मौलिक मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे। फक्त ऐका, वाईट वाटून घेऊन फक्त एक सत्कार आपल्याला करणं आवश्यक आहे, तेवढाच एक सत्कार होऊ द्या। या मैदानासाठी खरोखर घरची यात्रा सोडून या मैदानासाठी ज्यांनी अहोरात्र या कामाला एक वैभव प्राप्त करून दिलं असे मधु तात्या चव्हाण, आपल्याला विनंती, आपला सन्मान या ठिकाणी होईल। आणि सिकंदर पैलवानानं माझं नाव घेतलं कारण मी फोन केला, मी निवेदन करतो, आमचा संपर्क आहे, पण माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारा माझा संपूर्ण खोरगाव आणि यात्रा कमिटीसाठी टाळ्या वाजवा। तुमच्यामुळे हे सगळं
झालेला आहे. एकटा कोणी काय सागर आणि संदीप काय करू शकत नाही. तुम्ही सगळे आमच्या पाठीमागे उभे राहिले म्हणून हा इतिहास घडला. हा या तात्या या ठिकाणी हा कुस्ती चालू करू लगेच. सन्मान गावासाठी केला जातोय. टाळ्या वाजवा एकदा. त्यांनी खूप चांगलं मैदानासाठी केलेलं आहे. हॅलो आणि हा एकच पेपरला देण्यासाठी यात्रा कमिटीतले 5-6 जण फक्त शेवटची कुस्ती लावताना तिथे उभे राहा आणि हे 2 मुख्य सौजन्यधारक. हा म्हणजे पेपरला उद्या फोटो देणारे आपले पत्रकार मित्र आलेले आहेत. चला या तुम्ही दोघं यामध्ये. पाटील या आणि यात्रा कमिटी. आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. हा पण थोडेफार या 7-8 जण. लवकरात लवकर पैलवानाचं अंग गरम झालेलं असतं. ते कूलिंग डाऊन होण्याच्या आतमध्ये या. हॅलो तिकडे बेस करा. इकडून या. इकडून या. हॅलो हॅलो या ठिकाणी या कुस्तीसाठी सौजन्य असणारे कृष्णाई नर्सरी, सोमनाथ रघुनाथराव डोंबे आणि पोलीस पाटील दत्तात्रय चंद्रकांत चौधरी, रुपेश आणि अजित या 2 मित्रांच्या सहकार्यातून 1 लाख रुपये इनामाची कुस्ती लागते. सिकंदर शेख विरुद्ध बंटी कुमार. चला आणि या कुस्तीसाठी प्रदीपजी बोत्रे पारगावचे सुपुत्र पंच म्हणून या कुस्तीवरती काम बघतील. आणि अमित जाधव सर आपण साइड पंच दोघं या. आता सर्वांनी खाली बसा. माऊली बापू डोंबे. हा माऊली बापू चौधरी आहेत का? हा घ्या इकडे बक्षीस. माऊली बापू चौधरी हरिबाची वाडी यांच्याकडून 1500 रुपयाचं बक्षीस आले. यात्रा कमिटीकडे देतोय. आपल्या गावच्या पैशामध्ये टाका. हा अजून सांगतो 1 मिनिट. चालू कुस्तीवर विजूभाऊ कुदळे यांचे 500 रुपये. 1 मिनिट. सभापती रामभाऊजी चौधरी यांच्याकडून चालू कुस्तीला 1000 रुपये. उत्तम पांडुरंग चौधरी यांच्याकडून 500 रुपये आणि तुषार शिंदे परिवाराच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आले शेवटच्या कुस्तीसाठी. करा जमा. चालू कुस्तीवर बाबू माने यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर बाई अपिशे यांचे 500 रुपये. संजीव डोंबे एकच मिनिट म्हणा. कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व. चालू कुस्तीवर शिवाजी रमण पिशे यांचे 500 रुपये. खाली बसा. हळू मागे घ्या. चालू कुस्तीवर सय्यदबाई यांचे 1000 रुपये. चालू कुस्तीवर विठ्ठल शेठ चौधरी यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर भावना डोंबे यांचे 1000 रुपये. चालू कुस्तीवर सुनील चौधरी फौजी यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर जगन्नाथ काळन यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर खोरगावचे माजी सरपंच सुभाष चौधरी यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर जगन्नाथ कांबळे यांचे 500 रुपये. रंगनाथ डोंबे यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस आले. हे घ्या 500 रुपये जमा करा. युवा उद्योजक सुशांत डोंबे पाटील यांचे चालू कुस्तीवर 200 रुपये. ऐका. चालू कुस्तीवर खोरगावचे माजी सरपंच बाळासाहेब चौधरी यांचे 500 रुपये. काळूरामजी पिसे नाशिक वरून आपलं कुस्ती मैदान लाईव्ह बघतायत. त्यांच्याकडून 500 रुपये आलेले जमा करा त्यांच्याकडे.
हा बोला पुढचे. चालू कुस्तीवर गावचे 11,000 रुपये. चालू कुस्तीवर भाऊसाहेब कुदळे यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर जनार्दन डोंबे यांचे 200 रुपये. बाबा सुसोपना डोंबे यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. ऐका पाणी बाबा डोंबे यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. चालू कुस्तीवर अण्णा डॉक्टर यांचे 500 रुपये. कोणाकडे पाणी बोटल असेल तर थोडं पाणी देता का? पाणी बोटल आहे का? थोडी शिल्लक पाणी. चालू कुस्तीवर राजाराम डोंबे यांचे 500 रुपये. राजाराम लवंडे यांचे 500 रुपये. चालू कुस्तीवर पांडुरंग बिचकुले 500 रुपये. बरोबर ट्रान्सपोर्टचे मालक गोरख डोंबे यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. बबन सत्ताबा डोंबे यांचे 500 रुपये. पांडुरंग नारायण डोंबे यांचे 500 रुपये. विठ्ठल शेठ चौधरी पिपळजवाडी यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. राजेंद्र पिचे निलकंठ सदाशिव डोंबे यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. गणेश भाऊ डोंबे यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. हरिभक्त पारायण प्रवीण महाराज चौधरी यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. हा प्रवीण महाराज चौधरी यांचे 1000 रुपये आले. पोकरा चालू कुस्तीवर प्रवीण महाराज चौधरी यांचे 1000 रुपये. ऐका ना मला थोडस पाण्याची बाटली. चालू कुस्तीवर तानाजी डोंबे यांचे 500 रुपये. अरे नाना पैसे दे ना. भाऊसाहेब कुदळे यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. ऐका आता ऐका ना. चालू कुस्तीवर अशोक चांदो डोंबे यांचे 500 रुपये. बक्षीस आता आले ना लिहून घ्या आणि एकदम पुकार म्हणजे मला कॉमेंट्री करा जरा माहिती सांगता येईल. तर लाल चड्डी दान केलेला हॅलो लाल चड्डी परिधान केलेला पैलवान सिकंदर शेख भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला 1 नंबरचा पैलवान आज खोरमध्ये लढतोय. त्याची कमाई काय सांगू का मंडळी? ऐका 12 अल्टो गाड्या 65 बुलेट 2 थार गाड्या गदा ट्रॉफ्या 2 घर फुल भरलेत आणि मुरा आणि मैसाना जातीच्या 7 मुरा आणि मैसाना जातीच्या 5 हरियाणा आणि पंजाबने दिलेल्या अशी त्याची कमाई आहे. जरा टाळ्या वाजवा त्या सिकंदर शेख साठी. आपण म्हणतो काय कमावलं कुस्तीमध्ये, ही त्याची कमाई सांगतोय. 6 दिवसापूर्वी चालू कुस्तीवर समीर डोंबे यांचे 5000 रुपये. टाळ्या वाजवा. 6 ते 7 दिवसापूर्वी वासुदेव मामा आपल्याला माहिती विशाल भोंदू हरियाणा बरोबर चौधरी यांचे चालू कुस्तीवर 500 रुपये. हा तर विशाल बंधू हरियाणा बरोबर विशाल आणि सिकंदर अशी कुस्ती झाली आणि त्या कुस्तीमध्ये सिकंदरला पराभूत व्हावं लागलं. हे सत्य सांगतोय मी. कुस्ती निवेदक महाराष्ट्रामधून बोलतोय. त्याचं उट्ट या सिकंदरने काल काढलं. चंदननगर खराडीला पंढरनाथ अण्णा पठारे यांनी 4 लाख रुपये नावावरती सिकंदर शेख आणि विशाल बंधू हरियाणा अशी कुस्ती घेतली. मामा पहिली का कुस्ती? आणि त्या कुस्तीमध्ये पराभवाचं काढलं आणि हा सिकंदर शेख त्या ठिकाणी विजय
झाला कालचा इतिहास सांगतो, जरा टाळ्या वाजवा. असा सिकंदर म्हणतात ना, जो जीता वही सिकंदर. बजरंग बली की. हो 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 हो, मागे सरका, मागे सरका. हो 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 हो. चालू झालेल्या कुस्तीवर लक्ष्मण कोळपे यांचे 500 रुपये. ऐका, आता झाल्या कुस्तीवर अण्णा यशवंत डोंबे यांचे 500 रुपये. मैदानामध्ये गर्दी करू नका विनंती. पोलीस प्रशासन जरा सहकार्य करा, सगळ्यांना विनंती आहे. भाऊसाहेब कुदळे यांचे 500 रुपये. ऐका, सगळ्यांना विनंती आहे. विजूभाऊ कुदळे यांचे चालू झालेल्या कुस्तीवर 500 रुपये. अशोक चांगदेव डोंबे यांचे झालेल्या कुस्तीवर 500 रुपये. चौधरी फर्निचरचे मालक संपत शेठ चौधरी यांचे झालेल्या कुस्तीवर 500 रुपये. घेतलं ना गणेश राजे यादव यांचे झालेल्या कुस्तीवर 500 रुपये. राजेंद्र चौधरी मुकदम यांचे झालेल्या कुस्तीवर 500 रुपये. सविता पोपट कुदळे प्राध्यापक यांचे झालेल्या कुस्तीवरती 500 रुपये. झालेल्या कुस्ती श्याम चौधरी यांचे 500 रुपये. श्रीनाथ उद्योग समूह झालेल्या कुस्तीवर 1000 रुपये. अण्णा माणिक डोंबे यांचे झालेल्या कुस्ती 200 रुपये. ऐका, सर्व फक्त एक विनंती आहे, त्याच्या बरोबर फोटो काढायचा असेल तर सविता कुदळे कोल्हापूरला या. यांचे झालेल्या कुस्ती 500 रुपये. बाबू एक मिनिट, सिकंदर बरोबर जर फोटो काढायचा असेल तर माझ्या बरोबर कोल्हापूरला या. तिथं आपण फोटो काढू. आता गर्दी करू नका. सर्वांना वाटतंय फोटो. आपल्याकडे 5 वर्ष करार केलाय सिकंदरने, काळजी करू नका. उद्योग मंगेश गायकवाड यांचे झालेल्या कुस्ती 500 रुपये. झालेल्या कुस्ती माजी सरपंच सुभाष चौधरी यांचे 500 रुपये. हॅलो हॅलो, चला आता सगळ्यांना विनंती, ऐका,